जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला आहे। जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात संपूर्ण देश हादरला। या हल्ल्यात 26 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे। भारत सरकारने मोठे निर्णय घेत पाकिस्तान विरोधात अनेक कठोर पावलं उचलली, त्यामुळे पाकिस्तान संतापला आहे। तसेच भारतात उपस्थित असलेल्या सर्व पाकिस्तानी नागरिकांना परत पाठवण्यात आलं आहे। याशिवाय पाकिस्तानसोबत सिंधू पाणी करारही संपुष्टात आलेला आहे, त्यामुळे काही माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू संतापले आहेत, वादग्रस्त वक्तव्य करत आहेत। पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने भारतीय सैन्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे। एका पाकिस्तानी वाहिनीवर बोलताना आफ्रिदीने नालायक म्हटले। आफ्रिदीने असं म्हटलं आहे की भारतात जर काही झालं तरी त्याचा दोष पाकिस्तानवर येतो। काश्मीरमध्ये 8 लाख भारतीय लष्करी जवान तैनात आहेत, तरीही तिथे असा हल्ला झाला आहे। यावरून स्पष्ट होते तुम्ही किती नालायक आहात। भारतीय लष्कर कोणालाही सुरक्षा देऊ शकत नाही।